अ, मुळातच ही कादंबरी लिहिताना माझ्या डोळ्यापुढं हेच होतं की फक्त स्त्री विषयक कादंबरी म्हणून ती बाजूला पडू नये. तू बघितलं असशील तर आत्तापर्यंतच्या ज्या स्त्रीविषयक कादंबऱ्या होत्या त्या एखाद्या स्त्रीचा संघर्ष किंवा एखाद्या स्त्रीचं जगणं, तिनं केलेली क्रांती, एखादं बंड याच्यावरती आधारित होत्या. म्हणजे एका स्त्रीची ती कथा होती. मला स्त्रीवादी कादंबरी लिहायचं ज्यावेळेस डोक्यात आलं, तो अगदी पहिला मुद्दा मी सांगेन की पानिपत वाचली मी त्यावेळेला. पानिपतमध्ये असं एक वाक्य आहे की 1,00,000 बांगडी फुटली. ते वाक्य माझ्या इतकं डोक्यात बसलं होतं. पानिपत वाचलेलं आता जवळजवळ 12-13 वर्ष होऊन गेली असतील मला, जास्तच. पण ते वाक्य इतकं डोक्यात बसलं होतं की 1,00,000 बांगडी फुटली हे ज्यावेळेस कादंबरी सांगते किंवा समाजामध्ये 1000 वेळा ते उल्लेखलं जातं, त्यावेळी कुणालाच असा प्रश्न का पडत नाही की ह्या 1,00,000 बांगडीचं पुढे काय झालं. म्हणजे स्त्रीचं समाजातलं जे स्थान आहे, एक सामाजिक स्थान आपण ज्याला म्हणतो, वैयक्तिक नाही, सामाजिक स्थान जे आहे ते इतकं दुर्लक्षित आहे का की ज्याची कुणालाही, म्हणजे एवढ्या 1,00,000 स्त्रियांची दखल कुणाला घ्यावीशी नाही वाटली. इतिहासाला पुढे त्याचं काय झालं हे कुणालाच माहिती नाही.